धन्यवाद। या ठिकाणी तेजस नारकर बुवानी आपला रूपाचा ध्यानाचा अभंग सादर केला, जबरदस्त। त्यात बराच काय नाही काय बोलले, 100% त्याची परतफेड ही नक्कीच करणार। महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र माझा, दरदा महाराष्ट्र माझा। तुमच्या टाळ्यांचा आशीर्वाद आज आमच्यासाठी मोठा आहे। बाकी काय नाही, पैसा काय आज आहे उद्या नाही, त्याच्यामुळे टेन्शन करायचं नाही। हॅलो हॅलो, मगासारखं थोडं आवडच्या मगाशी ठेवला होताच ना, आता बरोबर आहे। थोडं टेन्शन करायचं नाही, कारण काय येताना काय आणणार नाही, जाताना काय नेणार नाही। त्याच्यामुळे किती जरी मोठं बंगलो बांधलो बुवा तरी, आणि किती पैसो कमावलो, किती मोठं बंगलो बांधलो तरी त्याच्यावर नातवाचं डोळो, आणि किती पैसो कमावलं तरी त्याच्यावर सुनेचं डोळो। त्याच्यामुळे शेवटी 80 उलट तिरी 90 उलट तिरी तर आपली जागा खय पडी आहे। त्याच्यामुळे टेन्शन करण्याचं काय काम नाही। राहता राहिलो प्रश्न, थोडं आवाज मात्र थोडं इको असलं
हॅलो 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 100% बुवा तुम्ही जे बोललात बरंच काय नाही काय आणि त्यातून बरंच मला नावं ठेवली गेली त्याबद्दल 100% परत फेड करणार फोटो बिटो काढून घ्यावा कारण आता त्यांना सगळ्याची गरज आहे म्हणतो म्हणजे काय जबरदस्त म्हणजे बोलणं मी जर समजा आता बॅटिंग शेवटी माझ्याकडे नाही मी बोलतोय तर ह्यो माणूस थंडावलो असतो बोललोय म्हणून तुम्ही एवढे बुवा बोललात खरोखर जबरदस्त आणि काय करावं असं असं वाटतं आपण काय करणार तुझं असं ठीक है आगे आगे देखो होता है क्या हाँ भाई अपनी भी कोई इज्जत है भाई काला हुआ तो क्या हुआ दिल वाला है इसलिए हमारी भी कोई इज्जत है ठीक है जास्त नाही आता दोघात महिला वर्ग तुझ्या त्या म्हणजे पोरांना ह्या त्या सगळ्या काय रेशन फ्री करून टाकलंस ना त्याच्यामुळे आता दोघा तिघांका शिल्लक ठेवलंस तू जेवढी ती साधारण एवढी गेली की तुझा याक भाग होतोय कारण त्याच्या मध्ये तू काय म्हटलंस ह्या तुझा मध्ये शेवटा तुझा भाग होतोय तो वाईट घे एक शब्द वापरलेलो आणि तो शब्द म्हणजे माझ्या काळजात लागलेलो रडणार होत मी डोक्या फोडून घेणार होतो तुम्ही ऐकलंच कोणी काय म्हणतात काळजात लागलेलो भंकचा तो विषय नाही म्हणजे मागचा तर वाईट वाटत लागला अरे एवढं मित्र माझा जबरदस्त आय लव्ह यू मगापासून म्हणता आणि एक शब्द म्हणजे तुमच्या पण कोणाच्या लक्षात येलो नसा तो पण तो एक शब्द म्हणून गेलो परत जो सांगणार शेवटी शब्द काय म्हटलेलो पण परत जर नंतर ह्याच्या पुढे कधी शब्द येलो तर मी चिठ्ठी लिहिली तुझ्या नावाची आणि जीव दे लक्षात ठेव कुत्रो म्हटले ते ना काय मध्ये ऐका भारीत लक्ष होतो मी सगळं नाही भारी पर बोलला म्हणजे भजन केला झाला ना एकच पॉइंट असता त्याच्यानं सगळं नाही म्हटलं असतं देवाच्या समोर तर फटा बोललं बघा मागून काहीतरी कुत्र्यासारखं बोल असा म्हटले आणि ते ना मगाशी युट्यूब साक्षा भले मी दिसत नसले तरी तू दिसत या लक्षात ठेव तू एक शब्द तेवढं म्हणून गेलं मी तुझी ती परत फेडणी करणार ही शेवटी फक्त जेव्हा जातात काय बघते त्याची वाट बघत हळूहळू गेली की त्याची परत फेड म्हणून चांगलं असो शब्द वापरू नको बाकीचं दुसऱ्या कोणाकडे वापर कारण हे शब्द तू जर माका म्हटलंच ना की माका ना म्हणजे काही तू मरून जाऊ सारखे वाटत त्यांची एक ऑफर गाण्याची म्हणजे कसं असतात ओल्ड इज गोल्ड ते का माहिती आहे म्हणजे त्यांची ऑफर अशी सांग कधी कळणार तुला भाऊ माझ्या मनातला म्हणजे आता 80 गाठत दिली तरी त्यांना आठवण येत ना ताकद होती तुम्ही बोलला हा म्हणजे त्यांच्या आवाज असून थोडीफार आठवण झाली आणि वर्षभर नंतर अजून म्हणजे त्यांना अपेक्षा आज ना उद्या कधीतरी फोन करीन आणि गाणं म्हणतं सांग कधी कळणार तुला भाग माझ्या
गंध कधी दिसला ताकद होती हो. कारण पूर्वीचा प्रेमच असा होता की तेव्हा मोबाईल बिबाईल काय नाही. तेव्हा कसा प्रियशी असायची व्हाळ्यावर आणि प्रियकर असायचो माळ्यावर. आणि जर त्या दोघांका भेटोचा येईल तर प्रियकर सांगा हो समज मी पुढे गेलोय तर वाटेत कसलं तरी आग्नी बिग्नी तो टाळू टाकून ठेवी म्हणजे तू समज की मी पुढे गेलोय. या पूर्वीचा प्रेम. तेव्हा चिठ्ठीओ चालायचे हो चिठ्ठीओ. या गाण्यासाठी नाव कसं सन्माननीय दुर्वेश इंदुलकर यांच्याकडून सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला यांच्याकडून या गाण्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आले म्हणजे याच्या वतीने स्वीकार करतोय. म्हणजे ह्या पूर्वीचा प्रेम असायचा बरोबर ना. आणि त्याच्यानंतर चिठ्ठीओ चालायचे बुवा चिठ्ठीओ समजला. म्हणजे प्रिय प्राण सखये देवताची भाषा बरं. प्रिय प्राण सखये संध्याकाळी अमुक अमुक काजीच्या झाडाखाली ये. पूर्वीचा प्रेम. त्याच्यात मध्यस्थी कोणतरी असायचो. फक्त मध्यस्थी जो टाइम असता तो मध्यस्थीन बदलता नाही की मग सगळ्यात तो मागतो की प्रिय का राहुल बाजू कर विषय. सन्माननीय निलेश कामेरकर यांच्याकडून सन्माननीय बुवा निलेश कामेरकर यांच्याकडून हे 201 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणजे पूर्वीचा प्रेम. आता पूर्वीच्या काळी गाणं होता बघा कसा. मी प्रेम नगरचा राजा तू फुलवंती मधुराई ही जुन्या काळात जबरदस्त गाणी असायची हो. पण आता नाही. आता म्हणजे सगळं बदललेलं. आता आमच्या काळातली गाणी अशी ना हो मे भी गरीब आणि त्याच्यानंतर अशी बरीच नवनवीन गाणी आहेत. पण काय बुवा की एकदा हरण्यानं कोण सिकंदर बनत नाही आणि एकदा जिंकण्यानं कोण सिकंदर बनत नाही आणि एकदा हरण्यानं कोण फकीर बनत नाही. त्याच्यामुळं तुम्ही यार कुडकुड काय तर बराचदा म्हटलाच ना. बराच माग काय नाही काय म्हटला
जीव देतो लक्षात आहे ना. जेवतात तरी देणार या रकुडकुडू ना रकुडकुडू यानं नेमकं पो बसलो. मग त्याच्यापेक्षा डोंट वरी एडीवडी हाफ चडी एक अँड गो यसलेस वन. काय समजली? डोंट वरी एडी. म्हणजे या मागचा माझा समाजला नाही पण चांगला पण तू कसा समाजणार नाही असो विषय. आणि राहता राहिलो प्रश्न मी काय होतंय आणि बाहेर माझी पाठी होती मी हाय किशावर हात ठेवून होती किती माझी चुना टुकणी तंबाखू पडत म्हणून. मी मैत्रिणीपर्यंत गेलोय बायको पर्यंत गेले नाही या लक्षात ठेव. गेलं तर तुका सहन नाही जीव देईपर्यंत तुका बोलाय आत्ता सांगता आणि शेवटचा. काय समजली? हा चॉक मी नाही केलं तू केलं चॉक. त्याच्यामुळे ठीक आहे तो काही विषय एक चालता. पण वाईट अशा वाटतं की मी बोललोय म्हणून आज बुवा तुम्ही बोलला बरोबर. नाही तर तुम्ही एवढी तुमची हिंमतच नाही होती. कारण बॅटिंग माझ्याकडे बॉलिंग तुमच्याकडे आणि माझं कम मत उडवणार. जाताना एक काम कर तुझ्या पायाची झेरॉक्स काढून दे. तिथपर्यंत बुवा मी जाण्याचा प्रयत्नही करीत नाही पण तरी पण आवर घालतोय. काय सांगणार. पण ठीक आहे मी बोललोय म्हणून तुम्ही कारण त्यांची सवय तशीच आहे. म्हणजे ते बुवांचा कसा झाला माहिती आईजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासऱ्याच्या फंडेच्या भातावर जावय सुभेदार अशी परिस्थिती आहे. ठीक आहे तरी पण काय होता एकदा असाच झाला हो. म्हणजे आम्ही मित्र एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये कधी ना कधी असतात. असाच झाला एकदा माझ्या मित्राची आई वारली होती. त्याच्यामुळे म्हटलं आता मित्राची आई वारली म्हटल्यानंतर पायला जाऊ करू. तर म्हटलं चाल ठीक आहे. मग जाता जाता बुवांका फोन लावलाय तर म्हटलं बुवा येत असते का येत असलास तर म्हटलं जाऊया. तर हा म्हणता येतोय. झाला बाबा आम्ही दोघे जण गाडीतून निघाला आणि मित्राच्या घरी पोहोचला. मित्राच्या घरी पोहोचल्याच्या नंतर आई वारली ना हो. शेवटी तो एका कोणात असो बसलेलो होतो चटईवर. मी म्हटला वाईट झालं असं होता नाही होत पण असो आता काय शेवटी देवाच्या मनी त्याला आपण काय करणार. पण असा होता नाही होता. तू काय वाईट म्हणून घेऊ नको. आणि ती काय तुझीच आई नाही ती माझी देखील आई होती. ती तुझी आणि माझी देखील माझीच आई नाही तर पूर्ण गावाची आई होती. आणि एवढा म्हणून आम्ही आपले निघाला. आईची वाट बघी आम्ही निघाला. आणि काय होता 4 दिवसात ह्याच्या मित्राची बायको वारली. मित्राची बायको वारल्यानंतर माका म्हणता अरे गो येताच की काय म्हणतं मित्राची बायको वारली जरा पायला जाऊया. तर म्हटलं चाललं ठीक आहे. आणि निघाल्याच्या नंतर मित्राच्या घरी त्याच्या मित्राच्या घरी पोचला. पोचल्याच्या नंतर मित्र असं बसलेलो शेवटी अर्धांगिनी ना हो. पण हे का माहिती नाही काय बोलतो पण 4 दिवस होत तर हे ना माझा ऐकलेला सगळा. अरे रे वाईट झालं असुरू बिसरू जे काही इथपर्यंत घडवल्या. अरे रे वाईट मित्रा असं होता नाही होत. पण काय करणार आता देवाच्या मनी त्याला आपण काही थांबू शकत नाही. पण मित्र असं होता नाही होत पण वाईट मानून घेऊन ती तुझीच बायको का माझी पण बायको ह्याच्यावर पण थांबलो नाही. तू मित्र म्हणता आपलं प्रेमासाठी आपलं बोललो असं ठीक आहे. परत पुढचा म्हणता ती तुझी नाही माझी बायको काय ती पूर्ण जो काय दांडो काढल्या शब्द सांगते का मित्र म्हणतो काय मित्र म्हणून पण म्हटल्या नाही. काय समजली अशी परिस्थिती आहे ना. ठीक आहे पण मित्रावरनं एक गाणं म्हणतोय बुवांसाठी. बाकी बुवा राग नाही ना. काय बोलतो तुमचा राग येणार नाही कारण तुम्ही निर्लज्ज त्याच्यामुळे तुमचा राग येणार नाही.
पण बुवा जबरदस्त. सॉरी, मित्रावरून गाणं म्हणतोय. दुःखाडवायला उंबऱ्यासारखा, दुःखाडवायला उंबऱ्यासारखा मित्र बनला. त्यानंतर नवनवीन गाणी अशी येत आहेत. प्रियकर प्रियसीसाठी गाणं कसं म्हणतोय बघा. तू मला गुलाचा मिला कडी मुसार, तू शेरणी शिकारी मी बावळाचा सागर. तू मला गुलाचा मिला कडी मुसार, तू शेरणी शिकारी मी बावळाचा सागर. तू शेरणी शिकारी मी बावळाचा सागर. एक फुलवार ठीक आहे. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. नको छलू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी धरलेला हात. सोड कृष्णा जाऊ दे विकण्या कान्हा, जाऊ दे विकण्या.
त्याच्यानंतर नवीन गाणं आलंय बघा. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहते ग. अशी नवनवीन गाणी येत आहेत, पण ओल्ड इज गोल्ड. कारण पूर्वीच्या काळी शब्दाला किंमत होती, पण आता तशी परिस्थिती नाही. पूर्वीच्या काळी जर समजा दोघांची भांडणं लागली तर तिसरं मिटवायचो, आणि आता जर समजा दोघांची भांडणं लागली तर तिसरं व्हिडिओ काढून मारतो. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी लोक शब्दाला पक्की होती, म्हणून नाती जपत होती. त्यानंतर लोक प्रॅक्टिकली झाली, नात्याचा फायदा उचलू लागली, आणि आता प्रोफेशनल झाली. जर फायदा असा तरच नाता जपू लागली, बरोबर ना. त्याच्यामुळे काय या कलियुगात आपण वावरत असताना प्रत्येकानं सावधानीनं वावरावं. कारण एक वेळ एखाद्या जेवणाचा ताट द्यायचा, पण बसोच पाठ द्यायचो नाही. आणि ह्या माणसासारखं जर असा तर आदर आणि चादर हे जरा जपूनच देऊच लागतं, बरोबर ना. म्हणून काय पूर्वीच्या काळी ती मजा होती, आणि तेव्हा शब्दाला किंमत होती. आता तसा नाही. पूर्वीच्या काळी एक एक जण 100, 110, 120 वयापर्यंत जगायचे. कारण त्यावेळी कुंड्याची भाकरी, नाचण्याची भाकरी, उकड्या तांदळाची पेज, भांग्याची भाजी, टाकळ्याची भाजी, हे सगळे भाजी असताना तेव्हा एक 100, 120 वयापर्यंत गाठी. आता काय नाही हो. तेव्हा एका 10, 12 पोरा, बरोबर ना. हे सगळं टाकळ्याची भाजी, उकड्या तांदळाची पेज का, बरोबर ना. 10, 12 पोरा नुसती मोटारसायकल बाहेर काढल्यानंतर भगवान तर मागना त्याची बाय आवाज दे, अजी सुनते हो, थोड़ी देर रुक जाना, हमें भी साथ लेके चलना, आपके आगे रुखसाना, उसके पीछे शकीना, दोनों को आगे सरका देना, फिर आप बैठ जाना, आपके पीछे हसन, हसन के पीछे भूषण, आणि जागा असली तर मी बी बसन. म्हणजे या सगळा नटमार सगळा एका मोटारसायकलीवर असायचा पूर्वीच्या काळी. आता नाही. आता काय, हम दो हमारी अर्धाटच. त्याच्यानंतर परिस्थिती परत बदलली. हम दो हमारे दो, आणि मॅगी, कुरकुरी, लिज्जत पापड येऊ लागल्यापासून हम दो हमारा या. आणि परिस्थिती अशी बदलली की नुसता लगीन झाला वास की हम दो तवसर बायको सांगू लागली, अहो आपलं लग्न झालंय, आधी आपण पोरग्याचा मुलाचा विचार करायचा नाही, आधी प्लॅनिंग करू. म्हणजे यांच्या प्लॅनिंग का जातात 7-8 वर्ष. मग काय करणार, हम दो हमारा तळपाट. तर या प्लॅनिंग काही 7-8 वर्ष जर होत असती तर नंतर नाही देव देव करून लागतात. पण कायची गोष्ट होत असेल ती वेळेवर व्हावी.
असं विषय जो पूर्वीचा आणि आताचा जमाना. पूर्वीच्या काळी बघा, जर समजा आम्ही तेव्हा पाचवीत असताना, म्हणजे आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत असं आमच्यापर्यंत तरी होतात, कारण पाचवीत चौथीत असताना जर पॅन्ट फाटली तर आव सलपो करून दे, बरोबर ना. ती पॅन्ट घालायची परत आणि मग शाळेत जायचा, पिशवी असा. आता ट्युशनचे कपडे वेगळे पोरग्यांका, एवढ्या एवढ्या पोरग्यांका शाळेतले कपडे वेगळे, बूट वेगळे, दप्तरा वेगळी. आमका तेव्हा काय नाही, एक पॅन्ट, ती पण संध्याकाळी केव्हा सुकत घालायची, नाही तर चुलीवर ठेवायची आणि परत दुसऱ्या दिवशी शाळेत. तेव्हा काय नाही, एकच पॅन्ट, बाकी सगळा मोकळा, बरोबर ना. अशी परिस्थिती आहे. आताची परिस्थिती अशी बदललेली आहे. एखाद्याची समजा जर कमर 32ची असा तर तो घेणार 34ची पॅन्ट. 32ची कमर असा तर तो घेणार 34ची पॅन्ट आणि ढुंगणाच्या खाली ठेवणार एवढी. आणि ह्यो काय करणार, जर समजा काही सत्यनारायणाची महापूजा असा तर त्या ठिकाणी जाणार आणि अगदी रांगेत उभं राहणार, पाया पडो कॉइन घेऊन. आणि जर समजा तो जर सत्यनारायणाच्या पूजेत वाकलो, पाठच्यानी सरळ तो कॉइन हेड टाकायचो आणि बाबा देवा सत्यनारायणा हे छळ आता माझ्या उघड्या डोळ्यांनी बघवत नाही, तेव्हा तू आपलं काय काय ठरलो, बरोबर. बरं, ह्योच काय करणार, त्याच्यावर तो थांबणार नाही. जर समजा जर जेवण वाढीत असली दुपारच्या वेळेत तर तो डाळ नाही घेणार, भात नाही घेणार, भाजी नाही, हिरीची बालदी उचलणार. आणि जर समजा पंक्ती अशी 2-3 बसली असली आणि जर ह्या पंक्तीवाले जर जेव बसले आणि जर समजा त्याचा खीर वळी आणि हात मारले नाही आणि तो तकडे वाढीत असतात वाकवून, तर ह्यांका अकडे काय अन तोंडात घालूच नको. अशी परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे काय आता फाटक्यात किंमत हो. बुवा गेले, मला वाटतं बहुतेक ते झोपणार, सकाळी 6 वाजता येईल की आपले पाकिट दिला की आपले मोकळे झाले ते, ठीक आहे. असं गोड माणूस आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त भिनवता नाही, त्याला भुजताल एवढं म्हटलंय तरी आता येते. या ठिकाणी बुवानी बाळासाहेबांवर एक गाणं म्हटलं, कारण तुडुंब गेले, तुडुंब भरले नदी नाले, त्याला समुद्राची सर येईल का. तुडुंब भरले नदी नाले, त्याला समुद्राची सर येईल का. साहेब जराने खून केले, पण कुणाला बाळासाहेब होता येईल का, बाळासाहेब होता येईल का. कारण साहेब हा शब्द फक्त 2च व्यक्तींना लागतो, एक म्हणजे बाबासाहेब आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब. कारण साहेब हा शब्द ज्या नावाच्या पाठीमागे लावल्यानंतर त्या नावाचा रुबाब वाढतो, अशा आपल्या वाणीने करोडो हिंदूंना सतत लाह्यासारखं उसळत ठेवलं. आणि मी असं बोललोच नव्हतं, असं कधीही न बोलणारा राजकीय पटलावरील हुकमी एक का, ज्याच्या मुखातून श्री रामाच्या धनुष्यबाणासारखे शब्द बाहेर फुटायचे आणि त्याच माणसानं महाराष्ट्रातील करोडो मराठी माणसांसाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं, ते म्हणजे आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांची आठवण एक गाणं म्हणतोय, जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेला जना, जीव लावून वेड्या परी का हो सोडून गेला जना, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा
बाबासाहेबांवरती एक गाणं म्हणतोय. चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या मालण्यात, चैत्राच्या चांदण्यात हृदयाच्या मालण्यात, गुलाबी गुलाबी बाई सारी इंद्रात, गुलाबी गुलाबी बाई सारी इंद्रात. बाळा जो डोले नो, बाळा जो डोले नो, बाळा जो डोले नो, बाळा जो डोले गोवांसाठी एक गाणं म्हणतोय. जीवा भूम्या असे चार मित्र असावे की ते तेव्हा वेळेला धावून नक्कीच आले पाहिजेत. असे प्रत्येकानं निदान मित्र कमवावे. बाकी काय प्रेम आहे तो कल नाही, पण मित्र मध्या कोणत्याही वेळेत 100% तो धावून येणार असे मित्र असावेत. हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे हरिनामाची पहाट झाली झाली चंद्रभागे
म्हणजे नामस्मरण भजन कीर्तन आणि त्यानंतर परमेश्वरापर्यंत पोहोचायचा एकमेव अजून एक मार्ग म्हणजे आई वडिलांची सेवा करा. कारण आ म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन म्हणजे आई. आणि आज जेवढं आपण आईला महत्व देतो तेवढं बापाला देखील दिलं पाहिजे. कारण बाप हा काही दिवस काही गोष्टीतून मायनस वजाबाकी करून टाकलेला आहे. कारण बापाची किंमत ही कोणाला कळत नाही. पण बाप हा कधीच आपल्याला रडताना दिसत नाही. कारण आईला वाटतं की जे मला दिसतं ते माझ्या मुलाने पाहावं यासाठी आई कडेवर घेत असते. आणि बापालाच वाटतं की जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाने पाहावं यासाठी तो बाप खांद्यावर घेत असतो. बरोबर ना? स्वतःच्या मुलाला किंवा मुलीला 15 ते 20 हजाराचा मोबाईल तो बाप घेऊन देईल. पण आपण स्वतः डबल ठेवितो. 5 दाबले तर 8 मागतात, 8 दाबले तर 9 मागतात. बरोबर ना? पण 15 आणि 20 हजाराचा मोबाईल तो बाप आपल्या मुलाला किंवा मुली घेऊन देईल. पण तोच बाप दिवसभर थकून बाळगून जेव्हा घरी कामावर येताना तेव्हा तोच मोबाईल घेऊन बसणारे मुलगा किंवा मुलगी जेव्हा बाप घरी येतात थकून बागून त्यावेळी त्याला एक ग्लासवर किंवा तांब्यावर पाणी देऊ शकत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून लक्षात घ्या की आपला बाप हा कळला पाहिजे. बरोबर ना? कारण बाप कळायला वेळ जातोय. म्हणून लक्षात घ्या काय म्हणतोय की आपला बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही. तो रडतही नाही आणि त्याला रडता सुद्धा येत नाही. कारण त्याला एक माहिती असतं की मी रडलो तर घर कोसळेल. म्हणून आयुष्यभराचे सगळे अश्रू तो बाप साठवून ठेवतो फक्त आणि फक्त एका क्षणासाठी. ज्यावेळी त्याची मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी तो बाप
अश्रू साठवून ठेवत असतो. पण ज्यावेळी ती मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी भर मंडपातला कुठला तरी एक खांब धरून नजर वळवून डोळ्यातील गंगा यमुनांना अश्रूंना वाट मोकळी करत असतो तो बाप. ती मुलगी सगळ्यांना भेटत शेवटी जेव्हा बापाजवळ येते त्यावेळी बापाच्या मिठीमध्ये घट्ट सामावते आणि तो बाप उभ्या आयुष्यभराच्या सगळ्या अश्रूंचा अभिषेक मुलीच्या डोक्यावर करत असतो. म्हणून लक्षात घ्या की बापाचं आणि मुलीचं एवढं पवित्र नातं आहे की त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. भले मुलीला सासरे किती जरी छळ असला तरी तिला एक माहिती असतं की माहेरामध्ये आपला बाप अजून आपला आधार आहे. म्हणून लक्षात घ्या की आपल्या आई वडिलांना पोटाला पोटभर अन्न, जिवंतपणी पोटाला पोटभर अन्न द्या आणि अंगावर चांगला कपडा द्या. कारण मेल्यानंतर त्याचे किती जरी पित्र घातले तरी काहीच उपयोग नाही. कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करून आपल्याला परमेश्वरापर्यंत देखील पोहोचता येतं. कारण उदाहरण फक्त कुंडलिक आहेतच आणि हे नामस्मरण आहेत. म्हणून परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचे हे दोन मार्ग आहेत. म्हणून काय म्हणतोय Thank you.